चेक. चला दोस्तांनो, आलात का सगळेजण? हॅलो, वेलकम, नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. हॅलो 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 हॅलो. वेलकम. वेलकम वेलकम मित्रांनो. चला दोस्तांनो, आलात का सगळेजण? वेलकम, सगळ्यांचं स्वागत आहे. संग्राम 2.0 बॅचचं हे पहिलं सेशन आहे. हॅलो. संग्राम 2.0 बॅचचं हे पहिलं सेशन आहे. आपण पहिल्या सेशनला स्ट्रॅटेजी सेशन नाव देत असतो, की आपण ज्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करतोय त्या एक्झामिनेशनसाठी आता आपण अभ्यास कसा केला पाहिजे, इथपासून पुढची आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, आपण ही परीक्षा देत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही आलेला असाल, कृपया जरा एकदा चॅट बॉक्सवरती, कमेंट बॉक्सवरती नक्की कळवा. गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून. येस, हेच सत्र आपलं वायटी यूट्यूबवरती पण लाईव्ह जाणार आहे. तर जर यूट्यूबवरती माझे विद्यार्थी बघत असतील तर कृपया सर्वांना नम्र विनंती, एकदा सेशन लाईक करून घ्या आणि तुम्ही आलेला असाल तर खाली एकदा कमेंट करून नक्की कळवा. तर सेशनला सुरुवात करूया, की गट ब आणि गट क ची तयारी नेमकी कशी करावी, कोणत्या घटकांवरती आपण फोकस केला पाहिजे, आपली रणनीती नेमकी कशी असली पाहिजे. या संदर्भात सर्वात पहिलं ते म्हणजे अंडरस्टँडिंग द गेम, खेळ कळून घ्यायचा. हे खूप महत्वाचं आहे. खेळ समजून घेणे या गोष्टीला खूप जास्त महत्व आहे. पण एक क्रिकेटमधलं उत्तम उदाहरण घेऊया खेळ समजून घेण्यासाठी. हा माहिती असेल तुम्हाला, त्याला बॉब्झी द किंग म्हणतात. बेसिकली क्रिकेटची मॅच चालू असताना बॅट्समन बॅटिंग करत होता. बॉब्झी द किंग स्लिपवरती उभा होता विकेट किपरच्या बाजूला, फर्स्ट लेफ्ट. आणि बॅट्समनच्या थायपॅडला बॉल लागला आणि बॉल लेफ्टला ट्रॅव्हल करत होता. आता या बॉब्झी द किंगनं काय केलं, विकेट किपरने ग्लोव्स काढले आणि विकेट किपर पळाला. बॉब्झी द किंगनं काय केलं, ग्लोव्स घातला आणि थ्रो करायला गेला. अंपायरनं हे पाहिलं आणि समोरच्या टीमला 5 रन 22 दिले. याला म्हणतात खेळ न कळणे. जोपर्यंत तुम्हाला खेळ समजणार नाही तोपर्यंत तुम्ही खेळ व्यवस्थित खेळू शकणार नाहीत मित्रांनो. त्यामुळं खूप इसेन्शियल आहे, महत्वाचं आहे ते म्हणजे खेळ समजून घेणं. असा या आपल्या एमपीएससीच्या परीक्षेचा खेळ आहे. एस्पेशली कंबाईन परीक्षा ही राज्यसेवेपेक्षा खूप वेगळी आहे. बघा, राज्यसेवा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रिलिम्सला 2 तास मिळतात जीएस साठी, आणि त्यात तुम्हाला 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात जीएस साठी. मला तिथे 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. त्याच्या करेक्ट उलट इकडे कंबाईन आहे. कंबाईन मध्ये तुम्हाला 60 मिनिटात 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. दिस इज द रिअल टेस्ट, दिस इज द रिअल गेम. सेम मुख्य परीक्षेचं पण आहे कंबाईन मध्ये. इथे या बॅचच्या लॉन्चच्या वेळेला आपले स्वप्नील राठोड सर म्हणालेले पण होते, की हॅट्स ऑफ आहे कंबाईनच्या पोरांना की ते इथे टिकतात. आणि इथला कट ऑफ आता दिवसेंदिवस खूप वाढतोय. त्यामुळं ह्या परीक्षेचा सगळ्यात पहिला गेम आहे तो म्हणजे रेस अगेन्स्ट टाइम, ज्याला मी रॅट म्हणतो.
रेस अगेन्स्ट टाइम हा या परीक्षेचा सगळ्यात महत्वाचा खेळ आहे, गेम आहे. हा ज्याला कळला, हा ज्यानं जिंकला, तोच या परीक्षेमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. अन्यथा या परीक्षेमध्ये सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड आहे. मग हाऊ टू डील विथ रेस अगेन्स्ट टाइम. तुम्ही ज्या दिवशी तुमच्या अभ्यासाची सुरुवात करतात, फ्रॉम द फर्स्ट डे लक्षात घ्या की तुम्ही कॉन्टेंट सोबत क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग कडे पण लक्ष दिलं पाहिजे. तुमचा रीडिंग स्पीड पण तुम्ही वाढवला पाहिजे. आता ते पेन धरून वही खाली गिरवणं, पुस्तकं खाली गिरवणं ते बंद झालं पाहिजे. आता फास्ट रीडिंग तुमची झाली पाहिजे, जेणेकरून पेपरमध्ये तोच सराव कामी येईल. इथे सरावाला खूप महत्व आहे या परीक्षेमध्ये. त्याचा सराव योग्य असेल, जो सराव व्यवस्थित करतोय तो इथं टिकणार आहे. बाकीचे आशेच बाहेर पडणार आहेत. त्यांना बाहेर काढण्याची गरज नाही, परीक्षाच त्यांना बाहेर फेकून देणार आहे. जर साधी सोपी गोष्ट आहे की इथे जो कट ऑफ जो आहे तो 60+ जातोय. मागच्या वेळेला काहीतरी 65-66 होता. जर इथे कट ऑफ 60+ जातोय, याचा अर्थच सरळ साधा आहे की तुम्हाला अटेम्प्टच 70+ करावे लागतील. 100 मिनिटात, माफ करा, 60 मिनिटात 70+ प्रश्न सोडवायचे. त्याच्यात बुद्धिमत्ता अंकगणित पण आहे. गणित सोडवून तुम्हाला उत्तर लिहायचे. खरं तर जे पास होतात असे स्टुडंट 90+ अटेम्प्ट करतात. तुम्ही विचार करा इथे किती मोठा रॅट आहे, रेस अगेन्स्ट टाइम. डे 1 पासनं जर तुम्ही सराव तुमचा चांगला ठेवला की तुम्ही लक्ष देतात तुमच्या स्पीडकडे, तुम्ही लक्ष देतात तुमच्या टाइमकडे, आणि मग तुम्ही अभ्यास करतात, तर तुम्हाला फळ या परीक्षांमधनं चांगलं भेटू शकतं, असं माझं मत आहे. 60 मिनिटं आणि 100 प्रश्न. मित्रांनो, याच्यात जे चॅलेंजेस आहेत ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा बुद्धिमत्ता अंकगणित, मॅथ आणि रिझनिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं की जे विद्यार्थी पास होतात ते 90+ अटेम्प्ट करतात. ह्याचा अर्थ सरळ साधा आहे की ते मॅथ रिझनिंग सुद्धा करतात. आता तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये ऍव्हरेज राहावंच लागणार आहे. बेस्ट म्हणतच नाही मी, ऍव्हरेज तरी राहावं लागेल. मग माझी दिनचर्या कशी असावी. मी हे बघा, हे जे मॅथ आणि रिझनिंग आहे ना, याला सरळ साधा आणि मस्त काम आहे. ते म्हणजे मॅथ रिझनिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांना इथे प्रॅक्टिस खूप मस्ट आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल तर अवघड आहे. मॅथ रिझनिंग मध्ये तुमची प्रॅक्टिस, आणि ती पण डेली. कारण बघा, ट्रिक्स तयार होऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. कदाचित ते ट्रिक्स इम्पोर्टेड सुद्धा असू शकतात. कोणीतरी ती ट्रिक तयार केलेली आहे आणि तुम्ही ती ट्रिक वापरतात, इट्स ओके. पण जर ती तयार केलेली ट्रिक तुम्ही सराव केलेला नसेल तर ती परीक्षेत 100% आठवणार नाही. लिहून देतो मी, नाही आठवणार. मग त्याचा डेली सराव खूप जास्त गरजेचा आहे. यात एक अजून मुद्दा महत्वाचा येतो, तो म्हणजे करंट अफेअर्स. बरेच विद्यार्थी करंट अफेअर्स बद्दल एक चुकीची भूमिका घेतात. ते म्हणजे की करंट अफेअर्स मी शेवटीच वाचेल, एखादं गाईड घेईन आणि त्यातनंच सुरू करेन. नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही जरा नीट बघा, एमपीएससीच्या करंट अफेअर्सचा जो ग्राफ आहे तो काहीतरी वेगळाच आहे. 12 महिन्याचे करंट अफेअर्स हे व्यवस्थित करावेच लागतील. कदाचित त्याच्या आधीचे पण येतील, पण मग लक्षात कसे काय ठेवायचे. 2-2 वर्षाचे तर करंट अफेअर्स लक्षात नाही राहणार आहे. मग जर माझी परीक्षा मे-जून 2026 ला आहे, तर मला ऍटलिस्ट मे 2025 पासून करंट अफेअर्स वाचणे. देन अँड देन माझा करंट अफेअर्सचा ग्राफ कम्प्लीट होईल. अन्यथा आलेले करंट अफेअर्सचे क्वेश्चन मी सोडवू नाही शकणार. कशाला मागे टाकाल ना तुम्ही. मॅथ रिझनिंगला सोडून दिलं, करंट अफेअर्सला सोडून, कशाला सोडवताल. त्यामुळे तुमच्या टाइम टेबलमध्ये या करंट अफेअर्सला वेगळं स्थान असलं पाहिजे. परत एकदा मी जे सांगतो त्याच्याकडे येतो की हा खेळ खेळण्याआधी तुम्हाला खेळाचे नियम माहिती पाहिजे. हा खेळ काय ते माहिती पाहिजे. त्याच्यातला सगळ्यात पहिला पैलू मी तुम्हाला सांगितला, रेस अगेन्स्ट टाइम. हा खेळ तुम्हाला खेळत असताना रेस अगेन्स्ट टाइमला सगळ्यात जास्त महत्व द्यायचं आहे. आता इथे प्रिपरेशन करणारे 2 विद्यार्थी आहे. सगळ्यात पहिले ज्यांनी आधी एखादा अटेम्प्ट दिलेला आहे, या वर्षीची 2025ची प्रिलिम्स
मेन्स, 2024ची प्रिलिम्स, मेन्स, असे काही विद्यार्थी असतील आणि असे जे पहिला अटेम्प्ट येतात, पहिल्यांदा तर मी यांच्याबद्दल बोलणार आहे. जे विद्यार्थी असतात की ज्यांनी आधी अटेम्प्ट दिलेला आहे, ज्यांना माहिती आहे व्हॉट इज द एक्झामिनेशन, स्वरूप कसं आहे, परीक्षा केंद्रात गेल्यानंतर काय होतं, परीक्षा झाल्यानंतर काय होतं, पहिली की आल्यानंतर काय होतं, दुसरी की आल्यानंतर काय होतं आणि पहिल्या दुसऱ्या की मध्ये काय असतं. मॅक्सिमम लोक पहिली ते दुसऱ्या की मधनं बाहेर छाटले जातात. त्यांना कळून जातं की अपना कुछ नहीं हो रहा है भाई, चलो बाडी आपण सगळं गुंडाळूया आणि घरी जाऊया. तर जर तुम्हाला तिथून बाहेर नसेल पडायचं, इलिमिनेट नसेल व्हायचं, तर आता जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही अटेम्प्ट दिला पण तुम्हाला कमी मार्क आलेत, म्हणजे तुम्ही स्मार्ट बॉईज, स्मार्ट गर्ल्स, पहिले अटेम्प्ट दिलेला आहेत असे विद्यार्थी असाल, लो फिर आ गए साब राजी खुशी असं म्हणा आणि जरा हा जो चार्ट आहे तो करायला घ्या. तुम्ही याच्या आधी परीक्षा दिलेली असेल, त्याचा क्वेश्चन पेपर तुम्ही सांभाळून नक्कीच ठेवलेला असेल. इकॉनॉमिक्स, मॅथ, रिझनिंग, जॉग्राफी, हिस्ट्री, सीए, त्याच्यानंतर जनरल सायन्स आणि पॉलिटी असे आपले सब्जेक्ट. मग बेसिकली परीक्षेत किती प्रश्न आले ते समजा. इकॉनॉमिक्सला 15 प्रश्न आलेले होते, हे समजा म्हणतोय मी तुम्हाला. इकॉनॉमिक्स मी करंट अफेअर्स वाला पण इकॉनॉमिक्स म्हणतोय आणि हे पण नेहमीच आपलं जनरल इकॉनॉमिक्स पण म्हणतोय. मग मी अटेम्प्ट किती केले, समजा मी 15 पैकी 15 अटेम्प्ट केलेले आहेत. माझे बरोबर किती आले, समजा माझे राईट 13 आले, चुकले किती, माझे 2 चुकले. याचा अर्थ मी इकॉनॉमिक्स वरती ऍव्हरेज आहे, मस्त काम करतोय, छान चाललेलं आहे माझं, मला मार्क मिळतात आहेत. मी इकॉनॉमिक्सचे PYQs व्यवस्थित बघणं, त्याच्यावरती काम करणं, हे दिस इज गुड. मॅथ, रिझनिंग समजा 15 प्रश्न आलेत आणि तुम्ही आपलं तिथपर्यंत पोहोचूच शकला नाही, फक्त 10 प्रश्न अटेम्प्ट केले आणि त्यात देखील तुमचे 5, 6, 7 बरोबर आले. याचा अर्थ मित्रांनो, आता तुम्ही इथं काम करणं गरजेचं आहे, इथं हार्डवर्क करणं गरजेचं आहे. तुमचे क्वेश्चन खूप जास्त चुकलेत ना, मग आता डेली तुम्ही इथं वेळ देणं गरजेचं आहे. जर तुम्ही आलेले असाल तर जरा एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. हा, हॅलो ऑल. जर बघा तुम्हाला तिथे वाटतंय ना की नाही माझे चुकलेत, इथे तुम्ही हार्डवर्क करणं गरजेचं आहे. डेली 1 ते 2 तास तुम्ही द्या त्याला, असं माझं सजेशन असेल. तुमचे किती चुकतात ते त्याच्यावरती आम्हाला टाइम डिपेंड असेल. पुढचा जॉग्राफी, समजा जॉग्राफीचे 13 क्वेश्चन आले, तुम्ही 10 अटेम्प्ट केले आणि तुमचे 5 चुकले, तुम्हाला जॉग्राफी काम करणे जॉग्राफीवरती. समजा हिस्ट्री, परत एकदा 15 प्रश्न आले, तुम्ही 15 पैकी 15 सोडवले आणि तुमचे समजा 12 बरोबर आले आणि तुमचे 3च चुकले. याचा अर्थ सरळ साधा आहे. परत एकदा इकॉनॉमिक्स प्रमाणे हिस्ट्री तुम्ही कमी वेळ दिला तरी चालेल, PYQs व्यवस्थित केले तरी चालतील. आता तुमचं टाइम टेबल बनवा याच्यानुसार, सो ऑन सो फोर. ज्यांनी अटेम्प्ट दिलेला आहे त्यांनी अकॉर्डिंगली तुम्ही बॅच मधल्या सेशन्स मध्ये सुद्धा तेवढंच महत्व द्या. तुम्हाला कळतंय ना की नाही माझं मॅथ रिझनिंग मध्ये गडबड होते. मॅथ रिझनिंगचे सर जे शिकवतात ते शिकवत असताना तो टॉपिक झाला की घरी माझे प्रश्न तयार झाले पाहिजे, ते मी सोडवले पाहिजे. दुसऱ्या दिवशी जेव्हा सरांना भेटतात तेव्हा तुम्ही विचारलं पाहिजे की सर हे याचं असं मला जमत नाही, मला सांगा समजून. शिवाय आपल्या PW वरती डाऊट इंजिन सुद्धा आहे, तुम्ही डाऊट इंजिन मध्ये सुद्धा टाकू शकता, तर तुम्हाला सोल्युशन कसं येईल हे सुद्धा कळवलं जातं. सगळं एका ठिकाणी, तुम्हाला कुठं दुसरीकडे जायची गरज नाही. तुम्ही एकदा बॅच घेतली आहे ना, संपला विषय, तुम्हाला दुसरीकडे कुठं जाण्याची गरज नाही. तुम्ही त्या डाऊट इंजिन वरती टाका, डाऊट इंजिन तुम्हाला दनादन उत्तरं देईल. ज्यांनी पहिले अटेम्प्ट दिलेला आहे त्यांच्यासाठी हे भरपूर असेल, भरपूर. पण मात्र आता असे जे लोक आहेत जे पहिल्यांदा अटेम्प्ट देतात, नया है वह कॅटेगरी, जरा आता इथून पुढला डेडिकेटेड वेळ तुमच्या सगळ्यांसाठी आहे. कृपया व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MPSC जिला आपण परीक्षा म्हणतो,
त्यातनं 2 परीक्षा होतात, एक राज्यसेवा आणि दुसरी कंबाईन. राज्यसेवामध्ये गट अ गट ब पण राजपत्रित असं राज्यसेवा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मग इंटरव्ह्यू होत असतो. इथे कंबाईन परीक्षेमध्ये 2 परीक्षा आहेत, गट ब आणि गट क. आता तुम्ही आपल्या फिजिक्स वालामध्ये आलेला आहात आणि माझ्याकडे जबाबदारी आज कंबाईनची दिली गेलेली आहे आणि तुमची संग्राम 2.0 ही नवीन बॅच ही आजपासून जी सुरू होतीये तिच्याबद्दलचं स्ट्रॅटर्जीचं हे पहिलं लेक्चर. त्याच्यामुळे मी आज माझा फोकस कंबाईन वरती ठेवणार आहे. गट ब या 3 महत्वाच्या पोस्ट अजून आहेत, पण महत्वाच्या ज्यांना म्हणतोय मी. पहिले स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. आता आधी तो सेल्स टॅक्स होता, आता ते जीएसटी झालेला आहे. यानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर. तुम्ही याच्यात रेव्हेन्यू अंतर्गत काम करतात. तुम्ही इथे डिपार्टमेंट ऑफ होम मध्ये काम करत असतात आणि आता इथे मंत्रालयाअंतर्गत एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसरची तुमची पोस्ट असते. यांचं काम मंत्रालयाशी जुळलेलं असतं, त्याच्यामुळे यांची जी मिनिस्ट्री आहे ती तुम्ही ज्या मिनिस्ट्रीमध्ये काम करतात त्यावरनं डिसाईड होते. गट क मध्ये एक्साइज सब इन्स्पेक्टर आहे, टॅक्स असिस्टंट आहे, क्लरिकल टायपिस्ट आहे, टेक्निकल असिस्टंट आणि इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे. या गट क मधल्या परीक्षा आहेत. काही दिवस आधीपर्यंत गट ब आणि गट क या दोघांची पूर्व परीक्षा सोबत व्हायची, मुख्य परीक्षा देखील एक पेपर सोबत व्हायचा. मात्र आता आयोगाने एक मेजर चेंज केलेला आहे. गट ब ची पूर्व वेगळी, गट क ची पूर्व वेगळी, गट ब ची मुख्य वेगळी, गट क ची मुख्य वेगळी. अकॉर्डिंगली ज्यांचं टायपिंग चांगलं आहे ते गट क मधल्या खूप साऱ्या पोस्टला क्वालिफाय होत असतात. इथे जर तुमचं टायपिंग नसेल तर मी सजेस्ट करेन डे 1 तुम्ही टायपिंगला कृपया ऍडमिशन घेऊन घ्या. फायदा आहे. जीसीसी जो कोर्स आहे त्याला ऍडमिशन घेऊन टाका आणि लवकरात लवकर मराठी आणि इंग्लिश, मराठी 40 इंग्लिश 40 दोघंही करून घ्या. ठीक आहे. ह्याच्यात कोणतं तरी एक 30 आहे, पण ते न करता दोघी 40-40 करून घ्या, तुम्हाला फायद्याचं ठरेल. आता मित्रांनो बघा, तुम्ही जी परीक्षा द्यायला चाललेले आहेत, आज आपलं स्ट्रॅटर्जी सेशन आहे. एकदमच तुम्हाला मी डीप मध्ये घेऊन जातोय की बाबांनो हे मागच्या वर्षीचं आहे बरं का, सगळ्याचं सगळं, हे या वर्षीचं नाहीये. हे जरा मी बाबांनो, नाही तर परत सर एवढ्या पोस्ट आल्या का आणि एवढं हे का आणि एवढं ते का, अजून 10 क्वेश्चन्स मला आन्सर करत बसावे लागतील. बेटर जरा मी हे थोडं इलिमिनेटच करून टाकतो. तर बघा, इथे जी पहिली पोस्ट आहे तिचं नाव तुम्हाला दिसतंय एएसओ, सहाय्यक कक्षा अधिकारी. ते विविध मंत्रालयांतर्गत असतात आणि शिवाय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये पण ही पोस्ट गरजेची आहे. इथे 7वा वेतन आयोग, त्याच्यात पे बँड आहेत. त्याच्यातला S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 पर्यंतचा पे बँड आहे. हा महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर देयक त्याच्यामध्ये ऍड होतात. मग येतोय राज्य कर निरीक्षक, ज्याला आपण STI म्हणतो. ते फायनान्स अंतर्गत तुम्ही काम करतात. पोलीस उपनिरीक्षक गृह विभागांतर्गत आणि दुय्यम निबंधक हे महसूल आणि वन विभागांतर्गत येतात. तर हे तुम्हाला असं इथपर्यंत सगळं दिसेल. यानंतर बघा, दुय्यम निरीक्षक आहेत, राज्य उत्पादन शुल्क. तो पे स्केल जरा थोडा व्हॅरी होतो, मग तो 32,000 ते 1,01,600 पर्यंत जातो. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक, त्यानंतर कर सहाय्यक, त्यानंतर लिपिक आणि टंकलेखक, सो ऑन सो फोर्थ हे मंत्रालय आणि त्याचे विभाग आहेत. तर ही स्लाइड जरा जास्त डोक्यात घेऊ नका, पण साधारणतः पूर्व परीक्षेपासून मुख्य परीक्षेपर्यंत तुम्हाला 5 महिन्याचा वेळ आयोगाद्वारा दिला जातो. तुम्ही ही जी आपली बॅच जॉईन केलेली आहे त्याच्यात आमचं करण्याचं काम आहे, आम्ही तुम्हाला प्रिलिम्स प्लस मेन्स दोघी एका ठिकाणी कंप्लीट करून देतोय. काही चिंता करण्याचं कारण नाही. दोघं एका ठिकाणी तुमचं कंप्लीट होईल. या बॅचमध्ये तुम्हाला प्रचंड त्याचा फायदा होईल. जेव्हा मी पण इकॉनॉमिक्स शिकवणार आहे तेव्हा माझं उद्दिष्ट पूर्व आणि मुख्य दोघं एका छताखाली व्यवस्थित कंप्लीट करणं असं असणार आहे. जे एज्युकेटर्स तुम्हाला आता इथे शिकवणार आहेत त्यांना या परीक्षा दिल्याचा अनुभव आहे. या परीक्षा काय आहेत त्यांना ते माहिती आहे आणि देन मग ते तुम्हाला शिकवतात.
हा अप्रोच असल्यामुळे तुमचा पूर्व आणि मुख्य दोघांचा सिलेबस आम्ही कंप्लीट करतोय. तुम्ही बऱ्याच वेळेला बघाल की मुख्य परीक्षेच्या सिलेबस मधनं पूर्व परीक्षेला तुम्हाला प्रश्न दिसतील. उदाहरणार्थ मी एक राज्यसेवा पूर्व परीक्षेचं आत्ताचं उदाहरण देतो 2025. तुम्ही जा आणि चेक करा लँड रिफॉर्म हा क्वेश्चन जो आहे, लँड रिफॉर्म हा जो सेक्शन आहे तो मेन्सचा आहे, त्याच्यात तुम्हाला प्रश्न दिसतील. फूड सिक्युरिटी हा मुख्य परीक्षेचा विषय तुम्हाला पूर्व परीक्षेत प्रश्न दिसतील. सेम कंबाईन मध्ये सुद्धा झालेला आहे. मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे त्याच्यात तुम्हाला पूर्व मधले प्रश्न दिसतील, पूर्वला त्याचे प्रश्न दिसतील. तर मग या कोर्समध्ये तुमचा फायदा हा आहे की तुम्हाला पूर्व प्लस मुख्य दोघं एका छताखाली आम्ही कंप्लीट करून देतोय. दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज तुम्हाला नाही. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी शारीरिक चाचणी ही 100 गुणांची असेल. फिजिकल PSI साठी. बाकी सगळ्या पदांसाठी पूर्व अधिक मुख्य होते. मुख्यच्या तुमच्या मार्कांवरती बाकीच्या गोष्टी ठरतात. मात्र PSI साठी आधी प्रिलिम्स, मग मेन्स, मग फिजिकल आणि मग होतो इंटरव्ह्यू. सो ऑन सो फोर्थ. अशी कामं जी आहे ती तिथं चालतात. बघा आता पुढे जाऊया. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 100 गुणांची चाचणी आहे. शारीरिक चाचणीमध्ये 70 गुण धारण करणाऱ्या विद्यार्थ्याला पुढे 40 गुणांची मुलाखत देता येईल. आधी PSI फिजिकल क्वालिफाईंग नव्हती, आता याला म्हणतात क्वालिफाईंग असणं. क्वालिफाईंग म्हणजे तेवढे मार्क पाडायचे, संपला विषय. ह्याच्या आधी ती क्वालिफाईंग नव्हती, आता ती क्वालिफाईंग झालेली आहे. एवढे मार्क पाडा, पुढे तुमची मग आम्ही मुलाखत घेऊ. लेखी परीक्षेतील गुण आणि मुलाखतीच्या गुणा आधारे PSI वर्गाकरता निवड प्रक्रिया राबवली जाईल. याचा अर्थ फिजिकलचे मार्क हे क्वालिफाईंग आहेत, ते तुमच्या गुणपत्रिकेमध्ये मार्कशीटमध्ये पकडले जात नाहीत. 7.3 7.4 काय म्हणतोय? कर सहाय्यक कक्षा अधिकारी लिपिक टंकलेखक संवर्गातील पदासाठी विहित टंकलेखन चाचणी आवश्यक आहे. तुमची टायपिंग टेस्ट होते. आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना, पद्धती, अभ्यासक्रमानुसार अंतिम निकाल प्रक्रिया राबवली जाईल. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा आता ह्यांनी ठरवलेलं होतं, पण अजूनपर्यंत ते काही झालेलं नाहीये. याला मी स्टार करून ठेवलेलं आहे. मग पेपर देतात त्याच्या डे 1 ला सांगतोय की कृपया तुम्ही तुमची ही कागदपत्र तयार करून ठेवा. आज स्ट्रॅटेजीचं सेशन आहे तर मी डे 1 पासनची तयारी सांगतोय बरं का. 1 तारखेपासून करायची तयारी सांगतोय. हे कागदपत्र तयार करून ठेवा. ते जेव्हा ऍड येते तेव्हा तुम्हाला जाग येते, अर 12वीचं सर्टिफिकेट तर नाहीच आपल्याकडे, मग कसं करायचं आता. 12वीचं सर्टिफिकेट यासाठी लागतं की त्याच्या खाली तुमची डेट ऑफ बर्थ असते. 10वीच्या याच्यावरती पण तुमची डेट ऑफ बर्थ असते. तर ते डेट ऑफ बर्थ व्हेरिफिकेशनसाठी गरजेचं आहे, काढून ठेवा. तर बघा आता, अर्जातील नावाचा पुरावा, SSC किंवा तत्सम शैक्षणिक अग्रता याची PDF तयार करायची आहे आणि ती तुम्ही PDF स्वतःकडे ठेवायची आहे. नेक्स्ट, वयाचा पुरावा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 10वीचं सर्टिफिकेट ते. ग्रॅज्युएशन, जर तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास वर्गामध्ये असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. समजा तुम्ही OBC आहे, अदर बॅकवर्ड क्लास, तर फक्त OBC असून उपयोग नाही आहे. OBCचं NCL लागेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. NCL म्हणजे काय, तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय, तर तुम्ही ते आधी काढलेलं आहे 10वी 12वी मध्ये. तरी एकदा सांगतो, दुधाचा भरलेला गरम दुधाचा जर ग्लास घेतला तर त्यात वरती साईची एक लेअर येते, फॅट्स. हे दूधच आहे, मात्र याच्यात फॅट्स कंटेंट जास्त आहे. ही आहे क्रीम लेअर. क्रीम लेअर म्हणजे दुधाची साय. आता OBC हे आहेत, मात्र यांचं उत्पन्न जास्त आहे. मग तुम्ही त्या उत्पन्न रेषेच्या खाली आहेत, म्हणून तुमच्याकडे पाहिजे NCL, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ठीक आहे. याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे
काहीतरी गुन्हेगाराचं सर्टिफिकेट तसलं काहीतरी घेऊ नका. हे क्रीमी लेयर आहे. तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकासाठी वैध असणारं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तुम्ही आत्ताच काढून घ्या पुढल्या वर्षीसाठीचं. ठीक आहे. नेक्स्ट, पात्र दिव्यांग व्यक्तींचा पुरावा. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठी UPSCतनं एक केस समोर आलेली होती. त्यानंतर आपल्या अपंग बांधवांना खूप मेजर प्रॉब्लेम्सला आता सामोरे जावं लागतंय. त्यांना आधी जेवढी चाचपणी होती त्याच्यापेक्षा जास्त चाचपणीला आता सामोरे जावं लागतंय. तर कृपया जर तुम्ही दिव्यांग असाल तर मित्रांनो, तुमचे सर्टिफिकेशन्स रेडी ठेवा आणि त्याच्यात कोणतीही गडबड होऊ देऊ नका. तुम्ही जर माजी सैनिक वर्गातनं असाल तर त्याचा पुरावा, खेळाडू असाल तर त्याचा पुरावा, अनाथ आरक्षण असेल तर त्याच्यासाठीचा पुरावा, भूकंपग्रस्त असतील त्याच्यासाठीचा पुरावा, प्रकल्पग्रस्त असतील त्याच्यासारखीचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी असेल त्याचा पुरावा, अराखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक या सर्वांना जर हवा असेल तर त्या सर्वांसाठी महाराष्ट्राचा अधिवास असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा अधिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. आता डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी एकत्रच यायला लागलेलं आहे ते सर्टिफिकेट. त्यानंतर बघा, जर समजा तुमच्या नावात काही बदल झालेला असेल तर ते. त्यानंतर मराठी भाषा ज्ञात असल्याचा पुरावा, म्हणजे काय, तुमचं 10वीला मराठी सब्जेक्ट पाहिजे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, हम दो हमारे दो, हे पाळलंच पाहिजे. आपल्याकडची जी लोकसंख्या धोरण 2000 आहे त्याच्यानं हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. लिपिक टंकलेखक, मग आता मराठी किंवा इंग्रजी. आता तुमचं मराठी किंवा इंग्रजी त्यांनी सांगितलंय, दोघांपैकी एक टायपिंग पाहिजे तुमचं. विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र, जर तुम्ही एखाद्या प्रवर्गातनं येत असाल की जो अनुभवासाठी गरजेचा आहे तर मग तुमचं जे अनुभव प्रमाणपत्र आहे ते गरजेचं. मित्रांनो, हे जे 19 डॉक्युमेंट तुम्हाला समोर दिलेले आहेत त्यातले सगळे डॉक्युमेंट तुमचे रेडी पाहिजे. जर तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये मोडत असाल तर एकही डॉक्युमेंट इकडे तिकडे नको. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग कागदपत्रांच्या बाबतीत सक्ती करतं. तुमची कागदपत्र तयारच पाहिजे. ह्या वर्षीच्या राज्यसेवामध्ये तर लिटरली 3 वेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं त्यांनी. 3 वेळेला, तुम्ही विचार करा. त्यामुळे तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये कृपया हलगर्जीपणा करू नका. जे लोक पहिल्यांदा देतात आहेत, जे लोक दुसऱ्यांदा देतात आहेत, त्यांनी गडबड करू नका. हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही काढूनच ठेवा. ठीक आहे. NCL 3 वर्षांचं भेटतं, एकदाच काढून घ्या. NCL परत काढण्याची गरज पडणार नाही. ते उगाच सेतू आणि माझं सरकारला तुम्हाला परत जाण्याची गरज पडणार नाही. तर ते काढून ठेवा, खूप इसेन्शियल आहे, गरजेचं आहे. आता ऍक्च्युअल तयारीकडे मी येतोय, म्हणजे जिच्याबद्दल खरं तर आज आपण बोलतोय आणि जे स्केड्युल्ड सेशन आहे त्याच्याकडे मी आता येतोय. तयारी. जे लोक आता नव्याने जॉईन झालेले ते जरा एकदा मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रे, मी वाट पाहतोय. प्लीज प्लीज. हॅलो ऑल. जरा इथे चॅट बॉक्समध्ये काहीतरी इश्यू दिसतोय मला. चॅट्स दिसत नाहीये. एक मिनिट. एक मिनिट मित्रांनो. मी जरी बराच वेळ झाले, तुम्ही जर काही चॅट करत असतील तर तुम्हाला दिसत नसेल तर जरा परत एकदा मला कळवा पण. आणि चेक चेक चेक. मला पण चॅट दिसतच नाहीये तुमचा.
चला ठीक आहे, मी माझ्या टेक्निकल टीमला सांगितलंय, ते काहीतरी ह्याच्यावरती काम करतील. मी पुढे जातो. आता पहिले म्हणजे मी जो प्रश्न तुम्हाला विचारलेला त्याच्याबद्दल जरा वाईट वाटून घेऊ नका. तर आम्ही तर क्लास लावलेला आहे, मग तुम्ही असा का प्रश्न विचारताय की परीक्षा द्यायची तुमची तयारी आहे का? हा प्रश्न विचारण्यामागं माझं एक महत्वाचं कारण आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. बघा, आपल्या परीक्षांमध्ये ना बरेच हौशे गौशे आणि नवशे असतात. हौशे म्हणजे चला हाऊस म्हणून चला देऊन बघूया परीक्षा. गौशे म्हणजे गौसत असतात, हे करून बघू, ते करून बघू, ते करून बघू. नवशे 10वीत ठरवलेलं असतं, कोणतरी एक PSI झालेलं आहे, त्यानं काहीतरी भाषण दिलंय म्हणून ऐकायचं आणि म्हणून आलेले आहेत, चला मला पण फौजदार व्हायचं. नाही, इथे हौशे गौशे नवशांना जागा नाही आहे. इथे खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे, खूप जास्त प्रचंड मेहनतीची इथे गरज लागणार आहे तुम्हाला. मित्रांनो, इथे कसं आहे, या फील्डमध्ये जो खूप जास्त मेहनत करतो ना त्याला यश लवकर भेटतं असा माझा समज आहे. आणि हा समज माझा मागल्या 15 वर्षांपासून तयार झालेला आहे. मी स्वतः 2010ला परीक्षा द्यायला सुरुवात केली. 2012 माझं स्वतःचं पोस्टल असिस्टंट म्हणून सिलेक्शन आहे. 2015 माझं LIC मधलं सिलेक्शन आहे. आणि देन मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. हे करत असताना मला जाणवलेलं की जो जास्तीत जास्त कष्ट घेतो ना त्याला यश मिळतंय. आणि जर तुम्ही कष्ट नाही घेतले तर अवघड आहे. त्यामुळं मग हौशे गौशे नवशे असतील तर मित्रांनो येऊच नका या फील्डमध्ये. इथं खूप मेहनत करावी लागते, इथं खूप अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर मग ही जी गुलालाची प्रोसेस आहे ती आहे. रिसेंटली आपल्या ट्रायबल समूहामधनं एक विद्यार्थी IPS मध्ये पास झालेत. त्यांचा एक व्हिडिओ जाम व्हायरल झाला की ते तिथं शेतामध्ये होते त्यांच्या गुरांच्या जवळ आणि रिझल्ट आला तेव्हा डोक्यावरती त्यांच्या घोंगडी होती आणि तो व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला. पण त्याच्यानंतर म्हणजे तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं अरे 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 हे करू शकतात तर मी पण करू शकेल. मग नंतर त्याच्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यात त्यांनी त्यांचा स्ट्रगल सुद्धा सांगितलेला आहे की तो स्ट्रगल कसा होता. हे क्षेत्र जाम स्ट्रगलचं आहे. जर तुम्ही स्ट्रगल करणार असाल तर इकडे या. त्या स्ट्रगलसाठी तुमची तयारी आहे का, तिकडे या. ही तयारी तुम्हाला आम्ही इथे व्यवस्थित करून देऊ, पण त्यासाठी तुम्हाला देखील स्ट्रगल करावं लागेल. उदाहरणार्थ मी तुम्हाला बॅचमध्ये शिकवू, जे शिकवणं आमचं काम आहे ते आम्ही करू. घरी गेल्यानंतर तुम्ही लेक्चर झाल्यानंतर तुमचं बुक वाचून नोट्स प्रिपेअर करणं पण गरजेचं आहे. आणि हे झालं का मग आपल्या ऍपवरती जेव्हा DPP येतोय, 48 आवर्स लागतात आपल्या इथे. DPP प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये आम्ही तुम्हाला नोट्स देत असतो. डेली प्रिलिम्स प्रॅक्टिस, मग त्याच्यावरचे क्वेश्चन पण सोडवणे. असं नाही की फक्त हे झालं आणि सोडून द्या. नाही 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 नाही, मग ह्याच्यात पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क येतात आहेत का? एखादा विषय जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करायला घेतात हाती, तेव्हा समजा आता मी तुम्हाला इथं सांगितलं की तुम्हाला 6-7 सब्जेक्ट आहे, आपण 6 सब्जेक्ट धरूया. करंट अफेअर्सचं बुक हे काही असं वेगळ्यानं नाहीये. करंट अफेअर्स बाबत वेगळ्यानं स्ट्रॅटेजी बद्दल बोलेल मी. समजा 6 बुक आहेत तुमचे आणि प्रत्येक बुक हे 500 पानाचं आहे. 6 पंचे 30 म्हणजे जवळपास 3000 पेजेस. तुम्हाला इथं दिसतील. त्या सगळ्या पुस्तकांची मिळून. मग आता समजा पूर्व परीक्षा आहे, त्याच्यात 2 महिन्याआधी 3000 पानं रिवाइज होतील का? नाही होणार. मग जर तुम्ही आपला विषय चालू असताना 200 पानांची वही बनवली, त्याच्यात सगळ्या नोट्स घेतल्या अशा 6 विषयांच्या, तर 1200 पानं मात्र 2 महिन्यात आरामात रिवाइज होतील, आरामात. आणि ते तुमच्या हँडरायटिंग मध्ये तुम्ही लिहितात त्याच्यामुळे आठवायला पण इझी जाईल, स्पीड पण वाढेल. ज्या वेळेला तुमच्या 1-2 रिव्हिजन होतील ना, त्यावेळेला तुमचा सब्जेक्ट वरती कमांड ही खूप छान येणार आहे मित्रांनो. जो विद्यार्थी पहिल्यांदा परीक्षा देतोय त्यानं सुरुवात अभ्यासक्रमापासून करायची. अभ्यासक्रम तुमचा तोंडपाठ पाहिजे.
ज्या विषयाची नोटबुक तुम्ही बनवतात स्पायरल बाइंडिंग मध्ये आधी सर्वात पहिल्यांदा त्याचा सिलेबसच पाहिजे. पहिलं पान स्पायरल बाइंडिंगचं सिलेबस पाहिजे त्याचा. आणि दरवेळेला त्याच्या नोट्स काढून झालं की हायलायटरने हायलाइट करून हे झालंय वाचून, हे झालंय वाचून, हे झालंय वाचून, सो दॅट तुम्हाला कळेल की आपण सिलेबस पण कंप्लीट करतोय का. एमपीएससीनं आपल्याला दोनच गोष्टी दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट दिली आहे ते म्हणजे अभ्यासक्रम आणि दुसरी गोष्ट दिली ते म्हणजे PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. मी उद्या परवाला तुम्हाला आता तुमचं जे सेशन आहे कदाचित शुक्रवारी PYQs कसे सोडवायचे ह्याच्याबाबतचं तुमचं सेशन आहे ते मी घेईन तुमचं. दोस्तांनो मी त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे की एमपीएससीने कसे क्वेश्चन रिपीट मारलेत म्हणून. लिटरली क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत म्हणतोय मी. आता ह्याच्यात महत्वाचं आहे तुम्ही क्वेश्चन पेपरचं प्रिपरेशन व्यवस्थित करणं, ते तोंडपाठ असले पाहिजे. इनफॅक्ट त्याच्यात तुम्ही इलिमिनेशन करत बाकीचे जे ऑप्शन्स आहेत, समजा मी तुम्हाला विचारलं की 1991 आलेली नरसिम्हम समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे, मी तुम्हाला दिलं तिथं बँकिंग, मी तुम्हाला दिलं तिथे फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म, मी तुम्हाला दिलं तिथे टॅक्स रिफॉर्म, मी तुम्हाला दिलं तिथे नन ऑफ द अबव. मग आता बँकिंग सेक्टरची कोणती कमिटी होती, टॅक्स रिफॉर्मची कोणती होती, मग ही तर फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म कमिटी. मग ह्याच्या दोघांमधलं सुद्धा तुम्हाला इलिमिनेशन माहिती पाहिजे. इतका व्यवस्थित अभ्यास जर तुमचा असेल तर फायदा आहे. यानंतर येतंय अभ्यासक्रम समजून घेत असताना सिलेबसला डिवाइड करणं, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. आता तुम्ही जर जून महिन्यातल्या पूर्व परीक्षेसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही मराठी आणि इंग्रजीला थोडं बाजूला ठेवलं तरी चालतंय. आता तुमचा फोकस इथे असला पाहिजे पूर्णपणे. मुलाखत तर ठीक आहे, ती फक्त PSI पदांसाठी आहे. पूर्व परीक्षेवरती तुमचा पूर्ण फोकस असला पाहिजे. तुम्ही पूर्णपणे डेडिकेटेडली पूर्व परीक्षेचा अभ्यास इथे केला पाहिजे. आता हा आधीचा सिलेबस आहे, गट ब आणि गट क एकत्र असताना, त्यामुळे मी इथे आता तुम्हाला फक्त एक झलक म्हणून त्याला पुढे घेऊन जातोय. एकत्र ठेवलं तर इझी जाईल म्हणून. बाकी आता सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात हे मात्र परत एकदा सांगतो. तुमची पूर्व परीक्षा 100 गुणांची आहे, मुख्य परीक्षा परत एकदा तुमची जी फिजिकल टेस्ट आहे आणि मग तुमचा इंटरव्ह्यू आहे. पैकी पूर्व परीक्षा गट ब आणि गट क करता एकसारखी आहे, त्याच्यात काही चेंजेस दोस्तांनो नाही आहेत. पूर्व परीक्षा काही अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नांची संख्या आहे 100, त्याच्यात गुण मिळतील 100. दर्जा हे पदवी जरी म्हणत असतील तरी सूर्याखालचं सगळं काही, अशी एमपीएससीची डेफिनेशन घ्या. अंडर सन एव्हरीथिंग, काहीही विचारू शकतात, ते खतरनाक आहेत ते लोक. माध्यम मराठी आणि इंग्रजी. आणि तुम्हाला इथे हा खरा जो टास्क मी तुम्हाला म्हणालो 60 मिनिटं, 1 तास जरा जास्त मोठं वाटतं पण मी 60 मिनिटं म्हणतोय. आणि हा संपूर्ण पेपर MCQ स्वरूपामध्ये आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. वरती एक क्वेश्चन, त्याच्या खाली 4 ऑप्शन्स. मित्रांनो बघा, या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम अर्थ सरळ साधा आहे, 1 2 3 4. जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर ह्याच्यानंतर 5 6 7 8, 5वा बरोबर आला, 6वा बरोबर आला, 7वा बरोबर आला, 8वा बरोबर आला. तुमचे 4 प्रश्न बरोबर आले मात्र तुमचे 4 प्रश्न चुकले तर याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग प्रमाणे तुमचा 1 मार्क तिथे कमी होईल. जर 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 प्रश्न कमी होईल, म्हणजे तुम्हाला इथे भेटत असताना फक्त 3च गुण भेटतील, लक्षात घ्या. आणि या निगेटिव्ह मार्किंगला व्यवस्थित आपल्याला हँडल करायचं आहे. ड्युरिंग द प्रिपरेशन याच्याविषयी आपण डिटेल नक्कीच चर्चा करूया. बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण हे वजा केले जात असतात. निगेटिव्ह मार्किंग तिथे असते. एक मिनिट जरा मी रिफ्रेश करतोय माझ्याकडचा पेज. एकच मिनिट दोस्तांनो.
हॅलो हॅलो हॅलो. जरा माझ्याकडचं ना इंटरनेट हे झालेलं आहे वाटतं, जरा मला 1 सेकंद द्या. आय एम व्हेरी सॉरी. मला ना तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स दिसलेल्या नव्हत्या. आत्ता मी जेव्हा फोनवरती लॉग इन केलेलं आहे तेव्हा मला तुमच्या कमेंट्स दिसतात आहेत. आय एम व्हेरी सॉरी. इथे काही कमेंट्स आहेत त्या मी आधी घेतो. आवाज येतोय सगळ्यांना आता माझा? व्हेरी सॉरी. रितेश, रेनू, सुजाता अँड ऑल, गुड मॉर्निंग गाईज. आय एम व्हेरी सॉरी. तर ओनली वन क्वेश्चन. इंग्लिश मीडियम आहे आणि आता मला सर्व कॉन्टेंट इथे मराठीमध्ये दिसत आहे. ओके, तुम्ही इंग्लिश मीडियम बॅच सबस्क्राईब केली, नो नीड टू वरी. पहिलं जे सेशन आहे ते मी मराठी मीडियममधनं ठेवलेलं आहे. वैभव, नो नीड टू वरी. मी हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ज्या कॉन्टेंटच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इंग्लिश मीडियममधनं मिळून जातील. आजचं स्ट्रॅटेजी सेशन आहे. आय होप स्ट्रॅटेजी सेशनमध्ये तुम्हाला काही गडबड नसेल. ठीक आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हो, इंग्लिश मीडियममधनंच तुम्हाला सगळं भेटणार आहे. ठीक आहे. पॉईंट नंबर 16 तुम्हाला हवा आहे. पॉईंट नंबर 16. हां, मी पॉईंट नंबर 16 तुम्हाला वैभव इथे सांगितलं की मला कमेंट्स दिसत नव्हत्या. मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे की जे तुमचं 10वी आज झालेलं आहे त्याच्यात तुमचं मराठी असणं गरजेचं आहे. ते नसेल तर मग तुम्हाला एकदा परीक्षा द्यावी लागेल. ठीक आहे. पॉईंट नंबर 17, लहान कुटुंब हम दो हमारे दो. त्याच्याकरता तुम्हाला एक डिक्लेरेशन साईन करून द्यावं लागतं की माझं कुटुंब लहान आहे म्हणून. ठीक आहे. वैभव, रितेश, नाही वैभव, PSI साठीचं हे सर्टिफिकेट नाही आहे. आता सगळ्यांना क्रिस्टल क्लिअर झालंय का हे? कोण कोण होते इथे? वैभव, त्याच्यानंतर रितेश. मी आत्ता तुमच्या कमेंट्स बघतोय. येस, गुड मॉर्निंग नंदिनी. हॅलो, आहात का? वैभव, त्यानंतर रितेश, नंदिनी. आय होप द क्रिस्टल इज क्लिअर नाऊ. ओके, प्लीज कमेंट कराल. मी मग अशी कमेंट दिसत नव्हत्या, आता त्या दिसतात आहेत. आता तुम्हाला मी उत्तर देऊ शकणार आहे. चला, मी आता पुढे जातो. मी प्रिपरेशनच्या पॉईंटवरती होतो. मी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग बद्दल ऑलरेडी सांगितलंय. ठीक आहे. चला रे पोरांनो, सांगा जरा. वैभव, रितेश, मी वाट पाहते तुमच्या रिप्लायची. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरं दिली असल्यास अथवा उमेदवारानं उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलं नसेल तर ते उत्तर चुकीचं समजलं जाईल आणि 25% किंवा 1/4 निगेटिव्ह गुण हे लेस केले जातील. आता जरा परत याला तुम्हाला जो पॉईंट नंबर 2 आहे तो विषद करतोय, जरा नीट बघा. समजा असे 4 सर्कल आणि ते तुम्हाला गोल करायचे आहेत.
समजा तुम्ही इथे पण काळं केलं आणि इथे पण काळं केलं, तुमचा हा प्रश्न निगेटिव्ह समजला जाईल जर तुम्ही 2 ठिकाणी काळं केलेलं असेल तर. किंवा 1 2 3 4 तुम्ही हा सर्कल थोडासा काळा केला आणि हा सर्कल पूर्ण काळा केला, हा अर्धा सर्कल काळा केला असं समजलं जाईल आणि इथं पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिली जाईल. नेक्स्ट, वरील कार्यपद्धतीचा अवलंब करून जर अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली, म्हणजे समजा आपल्या वैभवला तिथे 62.50 मार्क्स दिसत असतील आणि कट ऑफ पण हा 62.50 असेल, तर अपूर्णांकात म्हणजे फ्रॅक्शन्स मध्येच तुमचे मार्क्स पकडले जातील. एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित असेल, म्हणजे तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नसेल, अशा प्रकारे नकारात्मक गुणांची पद्धती लागू असणार नाही. समजा तिसरा क्वेश्चन आहे आणि आपल्या वैभवनं प्रश्न अटेम्प्टच केला नाही, तर निगेटिव्ह मार्किंग नसेल. आता बघा, इथे सिलेबस मी तुम्हाला सगळा मेन्शन करतोय. इतिहास, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेषासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचा प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, शहरं, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. अर्थव्यवस्था, आता हा टॉपिक PW न माझ्याकडे दिलेला आहे आणि हा जो टॉपिक आहे तो तुमचा मी घेणार आहे. ठीक आहे, ओके, समजलं ना? हा, माझ्या कमेंट्सच आपलं अपडेट होत नाही रे बेटा, दॅट्स वाय इश्यू आहे. सो आय एम व्हेरी सॉरी फॉर द डे. माझ्याकडे पण बॅच नव्यानं आलेली आहे ना, माझं तिथं लॉग इन नाही आहे. मी आता ते आमच्या सरांचं लॉग इन घेऊन बघतोय, त्याच्यामुळे मग मला समोर लॅपटॉपवरती दिसत नाही. आज संध्याकाळपर्यंत मला लॉग इन होऊन जाईल, आज किंवा उद्यापर्यंत. मग उद्याचं वगैरे जर सेशन असेल तर ते आपण सोबत घेऊ शकू. आजच्या जरा सेशनला थोडंसं तुम्हाला सगळ्यांना मॅनेज करावं लागेल. उद्यापासून माझ्या समोरच चॅट बॉक्स मोठा ओपन होईल, तर तेव्हा तुम्हाला मी तुमच्या प्रश्नाची जास्त उत्तरं देऊ शकेल. आपली बॅच पूर्णपणे लाईव्ह स्वरूपाची असल्यामुळे तुमच्या सगळे डाऊट सोडवले जाणार आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला मला आधी क्लिअर करू दे. सगळे डाऊट्स, तुम्ही काय तुमचे छोटे छोटे डाऊट जरी माझ्याकडे घेऊन आले तरी तुम्हाला मी, आपली बॅच लाईव्ह असल्यामुळे मी तुम्हाला ते सांगू शकणार आहे. शिवाय आपल्याकडे PW वरती शिकवत असताना सेशन्सचं लिमिट नाहीये की सौरभ सरांना फक्त 30च सेशन. नाही, असं काही नाही. सौरभ सरांना वाटलं की 2 सेशन वाढवायचे, सौरभ सर वाढवू शकतील, 10 वाढवायचे तरी वाढवू शकतील. सो नो नीड टू वरी, तुम्हाला एका छताखाली सगळं काही भेटणार आहे. पुढचं म्हणजे व्ह्यूजचं लिमिट नाहीये तुम्हाला PW वरती, तुम्ही कितीही वेळेला सेशन बघू शकता त्यात. ठीक आहे, येस, गुड मॉर्निंग. कोणतरी मला तिथे गुड मॉर्निंग म्हणालेलं होतं. गुड मॉर्निंग किरण, हॅलो डिअर. पुढे जातोय मी. तर हा अर्थव्यवस्था, हा टॉपिक माझ्याकडे. निश्चिंत राहा या टॉपिकसाठी, बिलकुल हसत राहा आणि मस्तपैकी माझ्यासोबत हा टॉपिक आपण कंप्लीट करूया. तुमचे पुढल्या वीकमध्ये ह्याच टॉपिकवरती माझे सेशन सुरू होणार आहे. सो नो नीड टू वरी. पुढे चालू घडामोडी आहे, जागतिक तसेच महाराष्ट्रातल्या चालू घडामोडी, याचा विशेष अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग राज्यशास्त्र आहे, मग सामान्य विज्ञान आहे, मग अंकगणित आणि मग बुद्धिमत्ता आहे. मित्रांनो, सुरुवात कुठनं करू? तर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की बाबांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हातात घ्यायचं काम आहे ते म्हणजे कृपया सिलेबस बघा. हे बघितल्याशिवाय कोणत्याच शिक्षकाला तुम्ही पुस्तकं विचारू नका, प्लीज, आय रिक्वेस्ट यू. कारण MPSCनं पण आधी तुम्हाला सिलेबसच दिलेला आहे, MPSCनं पुस्तकाची नावं दिलेलीच नाहीये. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस बघा. ते झाल्यानंतर तुम्ही PYQ बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, आणि मग तुम्ही जर कुठे वळायचं असेल तर तुम्ही स्टेट बोर्डाकडे वळावं. स्टेट बोर्ड खूप महत्वाचे आहेत. मी माझा विषय इकॉनॉमिक्स मधनं तुम्हाला सांगतो, आतापर्यंत नॅशनल इन्कम वरती जे पण प्रश्न आलेले आहेत ते स्टेट बोर्डात आलेले आहेत. जा आणि चेक करा, तुम्हाला कळेल. स्टेट बोर्ड खूप महत्वाचे आहेत, ते तुम्ही व्यवस्थित केलेच पाहिजे. 5वी ते 12वी
मित्रांनो, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि अर्थशास्त्राचं 11वी-12वीचं पुस्तक खूप इसेन्शियल आहे. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा याला हात घाला आणि मग नंतर पुढे जा, असं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं असेल. न्यूजपेपर मी वाचू का? तुम्ही कंबाईनचा पेपर देतात आहेत, त्यामुळे डेली अर्धा तास न्यूजपेपरला द्या. करंट अफेअर्सचा कंबाईनसाठी अभ्यास कसा करू असं जर मला कोणी विचारलं तर मी त्याला सांगतो की काहीच चिंता करू नको. तू PW सबस्क्राईब केलंय ना, PW वरती तुला मंथली मॅगझिन मिळतं. साधारण 80 पेजेसचं मंथली मॅगझिन आहे. 80 पेजेस ओनली. डेली तुम्ही अर्धा तास न्यूजपेपर वाचतात आहेत, त्याचा फायदा तुम्हाला होईल की न्यूजपेपरमध्ये काय चाललेलं आहे त्याचं तुम्हाला ज्ञान असेल की बाबा रे, पंतप्रधान नरेंद्र मोदी G20च्या बैठकीसाठी गेलेले आहेत, तिथे असं अशी चर्चा झालेली आहे, तेजस विमान आपलं क्रॅश झालंय दुबईमध्ये, किंवा तिकडे 8 पॉइंट प्रोग्राम ट्रम्पने आता झेलेन्स्कीच्या समोर ठेवलेला आहे, मान्य कर नाही तर हार ना, आम्ही तुला काय मदत करणार नाही. तिकडे ट्रम्प भारताबरोबर पण चर्चा करतोय, ट्रेड डील ऑलमोस्ट फायनल व्हाईवरती आली. हे तुम्हाला न्यूजपेपर मधनं माहिती आहे. तर मॅगझिन तुम्हाला काय देतं? परीक्षेला जे हवंय ते देतं. मी दूध पित नाही, मला ते आवडत नाही असं म्हणणारे वर्गीस कुरियन, किंवा MS स्वामीनाथन ज्यांचं रिसेंटली निधन झालं, त्यांच्यावरती जर परीक्षा प्रश्न विचारणार असेल, वर्गीस कुरियन म्हणा किंवा MS स्वामीनाथन म्हणा, यांच्यावरती MPSC प्रश्न विचारत असताना पुरस्कारांवरती विचारते. ते जर माझ्यासारख्याला माहिती असेल तर तो मॅगझिन काढतो आणि त्याच्यात लिहून ठेवतो. हे मंथली मॅगझिन तुम्ही PW सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला ऍब्सोल्युटली फ्री अवेलेबल होतं. ते डाउनलोड करा. 80 पानांचं मॅगझिन आहे. डेली वेळ लावा आणि फक्त 8च पानं वाचा. 8 पेजेस अ डे. फक्त 8 पानं दिवसाला वाचा, जास्त नाही. फक्त 8 पानं दिवसाला वाचा. आता तुम्ही जर ह्या प्रकारे गेलात तर तुमचं 10 दिवसांमध्ये मॅगझिन वाचून होईल. उरलेले जे 20 दिवस आहेत त्याच्या आधीचे मॅगझिन जे तुम्हाला कंप्लीट करायचे, जसं मी तुम्हाला म्हणालो की न्यूजपेपर आणि करंट अफेअर्सचा अभ्यास हा तुमचा साधारण मे 2025 ते मे 2026 पर्यंतचा रिक्वायर्ड आहे. आणि आज साधारण आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये आहोत. तर जर तुम्ही आधीपासूनच प्रिपरेशन करत असाल तर आपल्या PWच्या टेलिग्राम चॅनलवरती MPSC PW वाला वरती तुम्हाला हे सगळे मॅगझिन अवेलेबल होतील. त्यातनं कंप्लीट करा. करंट अफेअर्सचा अभ्यास इतका इझी होऊ शकतोय, पण तो रोज व्हायला हवा. करंट अफेअर्सच्या तुम्ही नोट्स नाही काढल्या तरी चालतील. तुम्ही मॅगझिन घेतात आहेत, त्याच्यात तुम्ही रफ वर्क करून ठेवतात आहेत, झेरॉक्स काढून ठेवतात आहेत, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. याला फक्त पटापट रिवाइज करायला शिका. साधारण 80 पानांचे 12 मॅगझिन हे तुमचे होणार आहेत वर्षभरासाठी. रोज सकाळी 8 वाजता आपल्याकडे आपले इद्रिस पठाण सर हे करंट अफेअर्स पण घेतात, त्यामुळे तुम्ही त्यांचे सेशन्स देखील अटेंड करू शकतात. तुम्हाला असा ड्युअल फॉर्म्युला तुम्ही पुढे जाऊ शकतात की जर मला न्यूजपेपर वाचणं नाही होते, मग ठीक आहे, मग इद्रिस पठाण सरांबरोबर मी काय करतो, सेशन करून घेतो आणि मग नंतर मॅगझिन घेऊन मी माझा स्वतःचा पण अभ्यास करून घेतो. ड्युअल सेन्समध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. ते 2 प्रकारे तुमचा करंट अफेअर्सचा अभ्यास व्यवस्थित होईल. मी तुम्हाला परत सांगतोय की आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास करावा लागणार आहे. 100 पैकी जर 66 कट ऑफ जात असेल याचा अर्थ मला 90 अटेम्प्ट करावाच लागणार आहे. मग बॉस तयारी करावी लागेल. कोणताच विषय पाठीमागं सोडून चालता येणार नाहीये. 90+ अटेम्प्ट गेला तर त्याच्यात काहीतरी आपल्याला तथ्य उरेल. कोणत्याच सब्जेक्टला आपल्याला मागे सोडायचं नाहीये. आता हे बऱ्याच लोकांचं असतं, पाट्या टाकण्याची कामं. किती तास अभ्यास करू? तुमच्यापैकी पण किती लोकांना हा प्रश्न आहे रे, किती तास अभ्यास करू? किती लोकांना प्रश्न आहे सर, किती तास अभ्यास करू? बोला.
तर याचं इक्विव्हॅलंट टाइमाला इक्विव्हॅलंट करत असताना आपल्याला आपला वर्कलोड बघावा लागणार आहे. ज्यांना आधी सुरुवात केलेली आहे, ज्याचं छान वाचन झालेलं आहे, त्याला कदाचित आता वर्कलोड कमी असेल. पण जो पहिल्यांदा सुरुवात करतोय आणि मे मध्ये सगळा अभ्यास पूर्ण करण्याचा विचार करतोय, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 6 महिने पकडायलाच नको. 5 महिने डोक्यात ठेवा आणि त्याच्यात तुमचं टाइम टेबल तयार करा. मी किती तास अभ्यास करतोय ह्यापेक्षा अजून महत्वाचं आहे मी कसा अभ्यास करतोय. कमी वेळ मात्र क्रक्समध्ये अभ्यास करतात, मोर दॅन सफिशियंट. काही दुसरं करायची कारणच नाही आहे. याकरता तुमचा प्लॅन खूप महत्वाचा आहे. खूप छान म्हण आहे, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही प्लॅन करायला फेल झाला तर तुम्ही फेल व्हायचाच प्लॅन बनवलेला आहे. त्याच्यामुळे प्लॅन हा तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. तुमच्या स्टडी गोल्सला तुम्ही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म या 2 भागांमध्ये विभागलं पाहिजे. शॉर्ट टर्म म्हणजे की तुम्ही कमी अवधीमध्ये कसा अभ्यास करा, लॉंग टर्म म्हणजे तुमचा लॉंग टर्म मध्ये तुमचा अभ्यास कसा असणार आहे. याकरता प्रिलिम्स आणि मेन्सच्या स्वरूपामध्ये तुमच्या सिलेबसला तुम्ही डिवाइड केलं पाहिजे आणि काहीसा असा तुमचा टाइम टेबलचा चार्ट स्वतःच्या पुढे पाहिजे. की समजा आता सौरभ सरांचे सेशन सुरू होतात, आता ह्याला तुमच्या बॅचला तुम्हाला गोलाप करावं लागेल बरं का, बॅचला जोडावं लागणार आहे. की माझ्या बॅचमध्ये सौरभ सरांचे सेशन सुरू होतात ना, तर साधारणतः सौरभ सर माझ्या बरोबर, आता बघा आपल्याकडे 5 महिन्याचा प्लॅन आहे, बरोबर बरोबर 5 महिने, दर महिन्याला 30 दिवस, बरोबर. मग किती झाले 5 महिने 30 दिवस, 30 5 15 होतात ना, 150 दिवस झाले, बरोबर. आपल्याकडे अभ्यासाला विषय किती आहेत, साधारणतः 5, बरोबर बरोबर. एक महिना सगळ्या विषयांना तुम्हाला मिळतोय. समजा इथे 30 दिवस तुम्हाला मिळतात आहेत, इथे 30 दिवस मिळतात आहेत, इथे 30 दिवस मिळतात आहेत, इथे 30 दिवस मिळतात आहेत, इथे 30 दिवस, 1 2 3 4 5. मग आता डेडिकेटेडली जर तुम्ही अर्थव्यवस्था माझ्यासोबत करतात आहेत, आपले पीडब्ल्यूचे नोट्स तुम्ही इंग्लिशमध्ये बघत असाल तर 11वी 12वीची एनसीईआरटी आणि आपल्या पीडब्ल्यूच्या नोट्स मोर दॅन सफिशियंट आहे. बाहेर काहीच करू नका, पुस्तकं पण विकत घेऊ नका. हे म्हणतो मी, अर्थशास्त्राला तुम्ही जर माझे सेशन करत असाल पुस्तकं पण घेऊ नका. आपले डीपीपी, आपले क्लास नोट्स खूप झाले, डोक्यावरून पाणी, बिलकुल काही घेऊ नका. रोज 4 तास अर्थशास्त्राला डेडिकेटेड द्या. माझ्याबरोबर तुमचा अभ्यास झाला, 4 तास डेडिकेटेड इकॉनॉमिक्सला द्या. 1 तास करंट अफेअर्स, 1 तास बुद्धिमत्ता अंकगणित करा आणि सोबत क्लास 2 तासांचा, झालं. मोर दॅन सफिशियंट आहे तुमचं टाइम टेबल हे. सो ऑन सो फोर्थ. भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास. मग आता इथे करंट अफेअर्स आणि बुद्धिमत्ता अंकगणित यांना दररोज सोबत 1 तास देणं गरजेचं आहे. तुमचं टाइम टेबल हे काही अशा प्रकारे असू शकतं. आज स्ट्रॅटेजी सेशन आहे, टाइम टेबल बद्दल पण मला बोललंच पाहिजे. हाऊ टू मेक नोट्स हे खूप महत्वाचं आहे. नोट्स तयार करणं खूप इसेन्शियल आहे. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की 6 विषय समजा आणि त्याचे समजा तुमचे 300 पानांचं बुक हे वाचून होणारच नाहीये. बेटर तुम्ही जेव्हा स्वतःची 500 पानांचं बुक बोललो होतो ना आपण, तुम्ही जेव्हा स्वतःची 200 पानांची नोटबुक बनाल ते 1200 पानांचं तयार होईल. स्वतःच्या नोट्स आहे, वाचणं पण इझी जाईल. नोट्स बनवा. मग आता हाऊ टू मेक नोट्स हा एक पार्ट खूप महत्वाचा आहे. मित्रांनो बघा, मला सगळ्यांना तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही फक्त गट ब आणि गट क वरती थांबणार आहे का रे? अक्षय म्हणतोय की सर मी जॉब करत तयारी करतोय, इथे A4 साईज नोटबुकचा किस्सा सांगायचा आहे ते सांगतो आणि आधी इथे अक्षयच्या प्रश्नाकडे येतो. अक्षय म्हणतोय की सर हर्षदीप तसं तर काही बनवलेला नाहीये, पण तू बनव आणि मला ऍड कर त्याच्यामध्ये. तर मी काय म्हणत होतो कडे, अक्षयचा प्रश्न जॉब. तर जे विद्यार्थी जॉब करतात आहेत किंवा जे हाऊसवाईफ आहेत यांना मी नेहमी म्हणतो की हॅट्स ऑफ टू यू. तुम्ही खरंच खूप मेहनत करतात आहेत आणि तुमच्या मेहनतीला जोड देण्यासाठी पीडब्ल्यू मदत करेन तुम्हाला. आता जसं अक्षय किंवा एखादी हाऊसवाईफ आहे ज्यांना प्रॉब्लेम आहे की नाही सर आम्ही
हा पर्टिक्युलर टाइम स्पॅन आम्ही बुकच आहोत, आम्ही नाहीच काय करू शकत आहे. सकाळी 10च्या अगोदर आणि संध्याकाळी 6 नंतर आम्ही नाहीच काय करू शकत. 10 ते 6 हाऊसवाईफ यांना टाइम आहे. मात्र त्याच वेळेला जे जॉबवरती जातात ते म्हणतात सर नाही, आम्ही तर 10 ते 6 आम्ही अवेलेबल नाहीये, हे अवेलेबल आहेत आणि हे अवेलेबल नाही आहेत. आता जे जॉब करतात त्यांना जरा सकाळी लवकर उठणं आहे. साधारणतः एक 6 ते 8, 8:30 पर्यंतचा वेळ तुम्ही द्याल. जॉबवरती जातात तिथे हेडफोन टाकून काहीतरी सेशन बघतात, लंच ब्रेकमध्ये काहीतरी एक अर्धा 1 तास देतात, ऍटलिस्ट 1 तास, आणि मग घरी आल्यानंतर 6 वाजता आलात, फ्रेश झालात, 7 ते 8 पहिलं एक सेशन, 8 वाजता व्यवस्थित जेवण करा, 8 ते 9 व्यवस्थित तुमचं जेवण झालंच पाहिजे. नंतर साधारणतः एक 9 ते 11चा एक स्लॉट. तुम्ही जर इथे नीट बघाल तर तुम्ही इथे साधारणतः 2 तास काढतात, इथे साधारणतः 1 तास काढतात. ऑफिसमध्ये 1 तास भेटला तर भेटला चोरून, नाही तर नाही सही, आणि इथे साधारणतः 2 तास काढतात. तर साधारण 2 आणि 2 4, 5 आणि 1 6 तास तुमचे निघतात. या टाइम टेबलमध्ये तुम्ही व्यवस्थित बसता आहात, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आता जे सॅटरडे आणि संडेला तुम्हाला करण्याचं काम आहे, सॅटरडे आणि संडेला तुम्हाला करण्याचं काम आहे ते म्हणजे की तुमचा जर स्टडी मागे राहिलेला असेल, नोट्स मागे राहिलेल्या असतील तर त्या तुम्ही भरून काढणे. सॅटरडे संडेला डेडिकेटेडली तुम्ही अक्षय ही स्ट्रॅटर्जी फॉलो करू शकता. त्यात बाकी ज्या होम मेकर्स आहेत, मी त्यांना हाऊसवाईफ हे चुकून म्हणालो, आय एम व्हेरी सॉरी, ज्या होम मेकर्स आहेत त्या होम मेकर्सने 10 ते 6 मध्ये स्वतःचं टाइम टेबल आता डिवाइड करायचं. समजा मॉर्निंगला सेशन आहे, नाही जमलं ठीक आहे, रेकॉर्डेड करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्या दिवशी तुम्हाला वेळ भेटेल त्या दिवशी लाईव्ह या, एज्युकेटरला प्रश्न विचारून घ्या तुमचे जे अडलेले आहेत ते. 10 ते 6 मध्ये आता 6 आणि 2 8 तास भेटतात तुम्हाला, ह्यांच्यापेक्षा तरी जास्त टाइम तुम्हाला भेटणार आहे. मग या वेळामध्ये तुमचं टाइम टेबल बनवा, अकॉर्डिंगली ते ह्याच्यात सेट करा. असं तरी तुम्ही केलं पाहिजे असं मला वाटतं. अक्षय, इफ यू हॅव डाऊट इन दिस यू कॅन आस्क मी. डन. मी पुढे जातो. तुम्ही सगळे लोक गट ब गट वर क वरती थांबू नका. तिथे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही राज्यसेवेचे प्रिपरेशन करत असाल, तुमच्या ह्याच नोट्स तुम्हाला राज्यसेवेला खूप उपयोगी पडतील. तुम्ही बघितलं असेल राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 फॅक्च्युअल परीक्षा होती, प्रचंड फॅक्च्युअल, काय त्याच्यात अनालिटिकल वगैरे वगैरे काही नाही. खूप लोकांनी खूप सारं ज्ञान दिलेलं होतं. युट्यूबवरती बऱ्याच लोकांनी लेक्चर्समध्ये सांगितलेलं होतं नाही नाही युपीएससी पूर्व परीक्षेप्रमाणे एमपीएससीची पूर्व परीक्षा होईल, नाही होऊ शकत ते. आपली एमपीएससी, आपला स्वॅगच वेगळा आहे आपल्या एमपीएससीचा, ते नाही, वो नाही हो सकता भाई. दोस्तांनो, इथे तुम्ही गट ब गट क मधनं यश अचीव केल्यानंतर तुम्ही जेव्हा राज्यसेवेकडे वळाल तुम्हाला या नोटबुक उपयोगी पडणार आहेत. प्रत्येक विषयासाठी स्पायरल बाइंडिंगच्या A4 साईज ऍटलिस्ट 200 पेजेसच्या नोटबुक तुम्ही तयार करणं अपेक्षित आहे. नोट्स तयार करत असताना त्याच्यात फॅक्ट्स असणं गरजेचं आहे, त्याच्यात तुमचे पॉइंट्स असणं गरजेचं आहे, त्याच्यात तुमच्या व्याख्या असणं गरजेचं आहे. मात्र हे सगळं सारांश स्वरूपामध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर मी तुम्हाला विचारलं शोले मूवी सांग, तर तुम्ही जर मला सांगत बसलात सर 2 गुंड होते, सुरुवातीला एक जेलर त्यांना पकडून घेऊन जात होता, मात्र अचानक त्यांच्यावरती हल्ला झाला, मग त्या 2 गुंडांनी जेलरला वाचवलं, मग तिथं त्यांची दोस्ती झाली, मग अचानक एक दिवस जेलर तिकडे गेला, त्या दोघांना सोडवलं, मग त्यांना घेऊन आला, त्यांना पैसे दिले, मग बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना, मग तिथे एक गब्बर होता, एक सांबा होता, कितने आदमी थे, असं सगळं करत बसाल तर गेलं सगळं ते. हा सारांश नाही झाला. तर तुम्हाला 3 तासाचा पिक्चर आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे तर तुम्ही सांगा जय वीरू होते आणि ही अशी अशी स्टोरी झाली, असा असा तो जेलर होता, त्याला मारलं गेलं, त्याचे हात कापले गेले, त्याच्यानंतर त्यांनी या दोघांना बोलवलं आणि तिथं युद्ध झालं, दोघांमध्ये मारामाऱ्या झाल्या. दॅट्स इट, दॅट्स इट. सारांश लेखन म्हणजे तुम्हाला जे कळलेलं आहे ते तुम्ही सारांश स्वरूपात लिहिणं. अशा प्रकारे स्वतःच्या नोटबुक तयार करा, ज्याच्यात फ्लो चार्ट असतील, चार्ट असतील,
समजा एक छोटासा चार्ट आहे 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये, तुम्हाला दिसेल की प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोगात काय फरक आहे. दोस्तांनो, त्याच्यावरती मुख्य परीक्षा UPSCत प्रश्न आहे की आधीचा आलेला प्लॅनिंग कमिशन आणि आताच्या नीती आयोगात काय फरक आहे. तो मार्क माय वर्ड्स की हे तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. ठीक आहे, या नोटबुक तुम्हाला उपयोगी पडू शकते, तर तुम्ही ते आत्तापासूनच तयार करणं अपेक्षित आहे. माझे शेवटचे काही पॉईंट्स आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी वेळ ठेवलेली आहे 10-15 मिनिटांची. सगळ्यात पहिलं म्हणजे कृपया या परीक्षेमध्ये स्वतःला शांत ठेवा. तुम्ही अधिकारी होणार आहात आणि अधिकाऱ्याचं डोकं शांत असलं पाहिजे, कारण एकाच वेळेला 100 प्रश्न त्या अधिकाऱ्याच्या समोर असणार आहेत. तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहणं खूप गरजेचं आहे. अशी लोक जे तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी प्रेरित करतील, ज्याला तुमच्यावरती विश्वास आहे, अशी लोक, त्यांच्या संपर्कात तुम्ही राहणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यांनी स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे, कारण या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःचे मदतगार असतात, रस्ते दाखवणारे असतात. यासाठी मित्रांनो, रोज 1 तास चाला, योग करा. ते चालत असताना, योग करत असताना तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारा की मी काल कुठं चुकलो, माझा काल अभ्यास कमी का झाला, किंवा कालचा अभ्यास मला का नाही आठवला, मग मी कालचा अभ्यास आठवतोय तर अधिक चांगल्या प्रकारे कसा आठवेल. बुद्धिमत्ता अंकगणितामधला तो कालचा प्रश्न रेशो प्रपोर्शनचा होता, तो माझ्याकडनं का नाही सुटला. तेव्हा मी सरांना विचारलं, सरांचा कसा काय सुटला, माझा का नाही सुटला. करंट अफेअर्समध्ये अरे हे मला का नाही समजलं, जेव्हा मला एखादा एज्युकेटर सांगतो तेव्हा का मला कळतंय, मला ही डायमेन्शन का नाही समजली. हे सकाळी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. सी, सेल्फ बिल्डिंग ही प्रोसेस आहे. काल जर तुम्ही एक्स अभ्यास केला आणि आज जर तुम्ही X+1 अभ्यास केला तरच तुम्ही जिंकलेले आहात. जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्तीला वेळ द्या आणि तो सर्वात महत्वाचा व्यक्ती तुम्ही आहात मित्रांनो. तुम्ही जर स्वतःला वेळ देऊ शकलात तर तुम्ही जिंकलात. बेसिकली बाहेरच्या जगातली जी इंजेक्शन तुम्ही घेता ती बंद करा. ज्या वेळेला तुम्ही स्वतःमध्ये तुमच्यात ती आग तयार होईल ना, तेव्हा तुम्ही तुमचं फ्युचर छान घडवू शकणार आहात आणि हीच आग तुम्हाला सेवेत सुद्धा मदत करेल. कारण जेव्हा तुम्ही तावून सुलाखून या सर्व्हिसेस मधनं बाहेर तुम्ही लोकांना सर्व्ह करायला याल, त्यावेळेला तुम्ही मित्रांनो एक आदर्श अधिकारी आणि ज्याला गोष्टी हँडल करतात येतात असा अधिकारी तयार व्हाल. या प्रोसेससाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. पण मग आता तत्पूर्वी तुमचे काही डाऊट्स असतील आणि ऑल, त्यासाठी मी आता चॅट बॉक्स ओपन आहे आणि मी तुमचे चॅट्स बघतो. हा, म्हणजे हे मी सांगितलं दीपक की माझी अशी स्ट्रॅटर्जी मला वाटते की 1 महिन्यात 1 सब्जेक्ट केला पाहिजे. मग आता त्याच्यासोबत सोबत 2 सब्जेक्ट पण होऊ शकतात. इट इज अप टू यू की तुमच्या डोक्यात किती जात आहे. कसं आहे दीपक, प्रत्येकाचा कप ऑफ टी वेगळा वेगळा असतो. कप ऑफ टी या शब्दाचा अर्थ की तुला काय आवडतंय. समज मला कॉफी खूप आवडते, कदाचित तुला नसेल आवडत, तुला चहाच आवडत असेल. कदाचित तुला 2 सब्जेक्ट आवडत असेल, मला एकच आवडतो. आता तुला काय आवडते दीपक, त्यावरती तू तुझी स्ट्रॅटर्जी प्लॅन कर. जर मी तर हे दिलं, हे आयडियल आहे. आयडियल म्हणजे हे असं असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये चेंजेस तू करू शकतोय. तू म्हणशील नाही सर मला बोर होतोय, 4-4 तास एक सब्जेक्ट कोण वाचतंय सर. तुम्ही वाचत असाल, मला बोर होतं, मी 2 तासाला बदलणार सर, बस चालत बदल. तर ह्याच्यातले चेंजेस तुझ्याकडे आहेत. मी तुला आयडियल फ्रेममध्ये टाकून दिलं की ही फ्रेम आहे. आता ह्याच्यात कसं करायचं ते तुझी जबाबदारी आहे. चलो, अजून काही आहे?
हे हार्ट कोण पाठवतोय बाळा? काय प्रश्न आहे हार्टवाला तुझं? सांग राजा. डेली लेक्चर टाइम जरा थोडं ते डिसाईड व्हायला सुचता हा वीक लागेल. मी तुम्हाला डेली लेक्चरचा टाइम टेबल सांगतो, पण आता पहिली 3 दिवस तर आपले सेशन हे 10 वाजताच असतील सकाळी. पहिली 2 दिवस म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस. आजचा, उद्याचा आणि शुक्रवारचा दिवस सकाळी 10 वाजता असेल. बाकी आता सब्जेक्ट वाईज एज्युकेटर पण तुमच्या समोर येतील. करंट अफेअर्ससाठी तर येतील दुर्गेश मकवान सर, अजून 2 सेशन घेतील. मी अजून 1 सेशन घेईल, म्हणजे या उद्याच्या नंतर एक अजून सेशन मी PYQचं घेईल. सो ते होईल तुमचं. अजून काही? डेली किमान तरी 2 असतील, कमाल वाढू शकतील. यू शुड बी रेडी फॉर दॅट. तुम्हाला त्याच्यासाठी तयार राहावं लागेल. बोला अजून काय? मांडा मांडा प्रश्न मांडा. मी आहे इथे आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतोय. बाकी इंग्लिश मीडियम वाले नो नीड टू वरी बेटा. आज स्ट्रॅटर्जी सेशन सुरू आहेत. हे याच्यात भाषा मॅटर नाही करत आहे. तुझ्या कॉन्टेंटमध्ये भाषा मॅटर करणार आहे, तेव्हा तुझं बायलिंग्वल असणार आहे. त्याच्यात बिलकुल चिंता करू नको. आज स्ट्रॅटर्जी आहे. स्ट्रॅटर्जी इंग्लिश, मराठी, हिंदी कशी असू शकते, ती फक्त स्ट्रॅटर्जी आहे. बाकी कॉन्टेंट जो शिकवण्याचा आहे तो सगळा इंग्लिश आणि मराठी बायलिंग्वल असेल. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषातनं असेल. अजून काय राहतंय? तर जे रेकॉर्डेड सेशन्स आहेत ते आम्ही करायचे आहेत का? हो, ते तुमचे तुम्ही करायचे आहेत रेकॉर्डेड सेशन्स. करेक्ट. ते तुम्ही तुमच्या वेळे अकॉर्डिंग आणि तुमच्या सिलेबस अकॉर्डिंग तुम्ही ते कम्प्लीट करायचे. पण ते म्हणजे मेन्सचे जे तुमचे इंग्लिश मराठीचे आहेत ते वाले ते सेशन्स आहेत. सो अकॉर्डिंगली ते तुम्ही करा. बोला अजून काय उरतंय? इकॉनॉमिक्ससाठी इफ यू आर व्हेरी गुड ॲट इंग्लिश गो फॉर NCERT. इफ नॉट स्टेट बोर्ड कंबाईनसाठी पुरेसे आहेत. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं तुम्ही NCERT का नाही सांगितले? आपलं त्याला सांगून ठेवतो बाबा वाच, नाही की नाही. पण तुम्ही स्टेट बोर्ड केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. दीपक बोला अजून काही? ठीक आहे, मग हे आता आपलं पहिलं सेशन झालं. आपलं उद्या पण एक सेशन असणार आहे. ठीक आहे, तुमच्या डोक्यात अजून काही डाऊट्स असतील ते काढून ठेवा. उद्याच्या सेशनला आपण ते घेऊयात. जे लोक मला युट्यूबवरती हे सेशनमध्ये बघत होते लोकांना नम्र विनंती आहे की आता उद्या ह्या बॅचचं दुसरं सेशन असेल, येऊन बसा. आपण सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करू. ठीक आहे, थांबायचं मग आता. तर क्लास रेग्युलरली अटेंड केले तरी पूर्ण तयारी होईल ना? तर हो, 100%. सिलेबस पूर्ण कंप्लीट होतोय क्लासमध्ये अक्षय. बट क्लास झाल्यानंतर प्लीज आय रिक्वेस्ट यू की ते व्यवस्थित नोट्समध्ये त्याची मांडणी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला अक्षय फायदा होईल. चालेल. तर मग ठीक आहे, तुमचे अजूनही काही प्रश्न असतील किंवा जे विद्यार्थी आजचं सेशन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये करत असतील त्यांनी उद्या सकाळी या 10 वाजता.
आपण ट्राय करूया की तुमचे क्वेश्चन जर आजचे काही असतील तर उद्या कव्हर करू. ओके, मग मी आत्ता इथे थांबतो. थँक्यू सो मच. सगळ्यांनी काळजी घ्या, छान अभ्यासाला लागा. आम्हा सगळ्यांकडनं तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. PW तुम्हा सगळ्यांसोबत खंबीरपणे उभं आहे. तुम्ही लढा. बाकी काय लागतंय ते शस्त्रास्त्र द्यायला आम्ही तुम्हाला बसलेलो आहोत. तुम्ही सगळ्यांनी लढा आणि ह्या सर्व लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत असू. तुमच्या पाठीमागे नाही, तुमच्या सोबत असू, हे वाक्य माझं आहे. ही जर्नी जशी तुमची आहे तशी तुमच्या सोबतची आमची पण आहे. कारण जेव्हा लेकरं पास होतात तेव्हा जसं आई वडिलांना खूप छान वाटतं ना, तसं त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला छान वाटतं. कारण तुमची लढाई ती आमची लढाई असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही जिंकतात त्यावेळेला आम्हाला खूप जास्त बरं वाटतं. ठीक आहे, तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. उद्यापासून रेग्युलर भेटूयात आणि सोबत अभ्यास करूया. ठीक आहे, तर अशा सोबत अभ्यास करायला सोबत यायचंय. सिनर्जी खूप जास्त गरजेची आहे. सोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे. रोज पॉझिटिव्हली सोबत या, आपण छान अभ्यास करूया. उद्याच्या सेशनला आता भेटू. ठीक आहे, थँक्यू सो मच. जय हिंद.